हॅलो एव्हरीवन, तर मग आज बघणार आहे आपण कढी खिचडीचे एक नवीन व्हर्जन। तर माझा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता शेवटपर्यंत बघा। रात्रीच्या जेवणासाठी बेस्ट ऑप्शन आहे। त्यासाठी आपण एका भांड्यामध्ये 2 वाटी तांदूळ घेणार आहे। साधा तांदूळ घ्यायचा आहे आपल्याला। सोबतच घेणार आहे आपण 1 वाटी मूग डाळ। त्याला 2 ते 3 पाण्याने आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे। त्यामध्ये आपण नेहमीप्रमाणे जी खिचडी करतो त्यामध्ये पाणी जास्त पाणी टाकायचं आहे, कारण आपल्याला खिचडीची ती आसट करून घ्यायची आहे। व्यवस्थित 2 ते 3 पाण्याने आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे। थोडंसं जास्त पाणी टाकायचं आहे। त्यामध्ये आपल्याला हळद मीठ टाकायचं आहे। छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आणि स्किप न करता यामध्ये तुम्ही तूप नक्की टाका। तुपामुळे काय होतं, खिचडी जी आहे की आपली एकदम स्मूथ अशी मुलायम अशी तयार होते, मस्त नरमगार आणि टेस्टला खूप छान लागते। जसं आपण खिचडीला 2 ते 3 शिट्ट्या जर करत असेल तर या खिचडीला तुम्ही 1 शिट्टी जास्त होऊ द्या। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला हिरवी मिरची, आलं आणि लसूण घ्यायचे, त्याची पेस्ट करून घ्यायची आहे। कोथिंबीर कट करून घ्यायची आहे। कढीपत्ता आणि लाल सुकी मिरची घ्यायची आहे। एका बाउलमध्ये घेणार आहे आपण आवश्यक तेवढं दही। आंबट दही आहे, यामध्ये पाणी टाकायचं आहे। रवीने आपल्याला मस्त छानपैकी घोळून घ्यायचं आहे। त्यामध्ये अर्धा चमचा बेसन टाकायचं आहे। परत त्याला रवीने घोळून घेऊन दही जे स्मूथ करून घ्यायचं आहे। त्यामध्ये आपल्याला 2 चमचे साखर टाकायची आहे। तुम्हाला जर कढी आंबट लागत असेल तर तुम्ही साखर स्किप करू शकता, पण साखर टाकली तर कढीला खूप छान टेस्ट येते। इकडे आपला खिचडी पण होत आली होती। आपण ते खाली उतरून थंड करायला ठेवायचे आहे। एक मोठं भांडं घ्यायचं आहे। त्यामध्ये आपल्याला तेल घ्यायचं आहे। तेल गरम झालं त्यामध्ये आपल्याला जिरं, मोहरी, हिंग टाकायचं आहे। व्यवस्थित तडतडू द्यायचं आहे। त्यामध्ये आपल्याला कढीपत्ता, लाल सुकी मिरची टाकायची आहे। जी पेस्ट केली आहे आपण हिरवी मिरची, लसूण आणि अद्रकची, ती टाकायची आहे। आता व्यवस्थित परतून घ्यायचं आहे, व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे। थोडंसं पाणी टाकूया आपण याला व्यवस्थित शिजवण्यासाठी। मस्त त्याला तेल सुटू द्यायचं आहे। व्यवस्थित शिजल्या गेलं, तेल सुटायला लागलं, त्यामध्ये आपण थोडीशी हळद टाकायची आहे। व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। त्यामध्ये आपण जे दही, बेसन आणि साखर घोळून घेतलं होतं ते टाकायचं आहे। व्यवस्थित त्याला मिक्स करायचं आहे। थोडंसं पाणी टाकूया आपण, व्यवस्थित मिक्स करायचं आहे। त्याची उकळी काढायची आहे। इकडे आपली खिचडी पण झाली होती, त्याला खाली उतरून घेतलं होतं आपण। थोडंसं मीठ टाकायचं आहे यामध्ये। आपली खिचडी पण छान झालेली आहे। मस्त एकदम आसट खिचडी झाली आहे आपली। मी तुम्हाला दाखवते बघा। आता करायचं माहिती आहे का, ते खिचडी जी आहे ते आपल्याला आपल्या कढीमध्ये टाकून घ्यायची आहे। छान त्यामध्ये खिचडी टाकून घ्यायची आहे आणि त्याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे। आता कढीमध्ये आपल्याला खिचडी जी आहे ते 2-3 मिनिटासाठी छान शिजू द्यायची आहे। थोडंसं घट्ट होऊ द्यायचे आहे। बघा, तयार आहे आपली कढी खिचडी। खायला एक नंबर लागते, स्वादिष्ट अशी रेसिपी आहे। एकदा तुम्ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा। त्यामध्ये भरभरून कोथिंबीर टाकायची आहे, मिक्स करायचं आहे। आणखी परत त्यामध्ये 1 चमचा आपल्याला तूप टाकायचं आहे। बिलकुल तूप स्किप करू नका, खूप स्वाद लागतो खायला। थोडंसं झाकण ठेवा याला, म्हणजे आपलं तुपाचं जे स्मेल आहे ते आपल्या खिचडीला लागेल। आता गरमागरम खिचडी आपल्याला सर्व करायची आहे। सोबत मस्तपैकी तळलेला पापड, मसाला कांदा आणि सलाद बरोबर सर्व करायचं आहे। तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा। माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। नवीन सांगा माझ्या चॅनलला तुम्ही भरभरून सपोर्ट करा। तर गरमागरम कढी खिचडी रेडी आहे। तुम्हाला कढी खिचडीचं हे व्हर्जन कसं वाटलं ते मला कमेंट करून नक्की सांगा। भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये। बाय बाय आणि टेक केअर।